सगळ्यांना माहितीच आहे की महाड, पोलादपूर आणि माणगावमध्ये ज्यांनी इतिहास घडवला, सलग 4 वेळा विधानसभेला निवडून आलेले नामदार भरतशेठ गोगावले हे लोकांच्या मनातले पालकमंत्री आहेत, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. पण ज्यांचं पालकमंत्रीपद हे त्यांचं जे काय म्हणतात ना, की त्यांचं पालकमंत्रीपद थांबलंय आणि त्याच्यामुळे ते इतके व्हायबल झालेत की ज्या खासदारांना स्वतः नामदार भरतशेठ गोगावले असतील, महेंद्रशेठ दळवी असतील, थोरवे साहेब असतील, सर्व लोकांनी ज्या पद्धतीने मदत करून खासदार केलं, तेच खासदार साहेब आता ज्या पद्धतीने नामदार भरतशेठ गोगावलेंबाबतीत वागतायत, हा राजकीय प्रोटोकॉल आहे. एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे, हा राजकीय प्रोटोकॉल आहे. ते राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत, ह्याचं सुद्धा भान आमच्या खासदार साहेबांना राहिलं नाही, याचं मला वाईट वाटतं. फक्त एक नक्की मी सांगेन की आमचे नामदार भरतशेठ गोगावले काय बोलतात, आपण पहिला पाय मारायचा नाही, पण समोरच्यांनी पाय लावला तर मात्र सोडायचं नाही. मी या निमित्ताने एकच सांगेन की खासदार साहेब, आपण चूक केलेत. ज्या नामदारांना, ज्या भरतशेठना जनतेने 4 वेळा निवडून दिलंय, आज पूर्णपणे मंत्रालयामध्ये जर कुठल्या केबिनमध्ये जास्त गर्दी असेल तर ती नामदार भरतशेठ गोगावले यांच्या केबिनमध्ये असते. आणि त्यांना तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला न बोलवता, राजकीय प्रोटोकॉल न सांभाळता तुम्ही ज्या पद्धतीने वागताय, त्यामुळे नामदार भरतशेठ गोगावले यांची उंची कमी होणार नाही, ती निश्चित वाढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती आपणाला नक्की दिसेल. दुसरा एक विषय ओघाओघांना, की धनंजय देशमुख यांनी आमचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्यावरती जी काही टीका टिप्पणी केली, मला खरंच नवल वाटतं की राजकीय परिपक्वता, ज्याला जिल्ह्याचं प्रवक्तापद दिलंय, त्याच्याकडे राजकीय परिपक्वताच दिसत नाही. तुम्ही एखाद्याच्या खाजगी जीवनावरती बोलता आणि ती बोलण्याची पद्धत कशी, बघा मग आम्ही हे सांगू, बघा मग आम्ही ते करू. काय बोलायचं ते बोल ना. कसं असतं की मागं महाडकरांनी त्यांना एकदा प्रसाद दिला होता आणि तो प्रसाद दिल्यानंतर 6 महिने हे प्रवक्ते कुठे दिसले नव्हते. त्यानंतर आता पुन्हा महाप्रसादाची तयारी महाडकरांनी केलेली आहे. त्याच्यासाठी आमचे अलिबागचे मित्र राजा केणी, त्यांना मी सांगितलं, तुम्ही इकडे लक्ष देऊ नका, आम्ही महाडकर सक्षम आहोत. आणि कसं असतं, व्हाईट हाऊसमध्ये काय वाईट घडलंय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला फार महत्त्व न देता त्यांना एवढं सांगेन की आपण राजकीय काय भाष्य असेल ते करा, कुणाच्या कुटुंबावर, कुणाच्या पर्सनल भानगडीत पडू नका. हा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे.